नमस्कार. आजचा विषय ग्राहक तुमचं तुमचं उत्पादन विकत घेत नाही. तो स्वतःची ओळख विकत घेतो. ब्रँड मोठ्या जाहिरातीने नाही, भावनांनी बनतो. मी एक मोठी चूक केली होती. एक तरुण उद्योजकाने आपल्या मेंटरला सांगितलं, "मी उत्पादन सुधारत राहिलो, क्वालिटी वाढवली, पॅकेजिंग बदलली, डिस्काउंट दिलं, मार्केटिंग केलं, पण ग्राहक परत येतच नव्हते." मेंटरने फक्त एकच प्रश्न विचारला, "तुझा ग्राहक तुझं उत्पादन विकत घेतो की स्वतःबद्दल काहीतरी सांगण्यासाठी तुझा ब्रँड निवडतो?" तो काही क्षण शांत राहिला, कारण हा प्रश्न त्याने स्वतःला कधीच विचारला नव्हता. काही दिवसांनी तो फिफा वर्ल्ड कप पाहत होता. रस्त्यावर हजारो लोक, सगळ्यांच्या हातात झेंडे, चेहऱ्यावर रंग, घरोघरी टीव्ही समोर कुटुंब. कोणी फुटबॉल विकत घेत नव्हतं, ते एक भावना जगत होतं. तेव्हा त्याच्या नजरेस एक कोका कोलाचा कॅन पडला. ड्रिंक तेच होतं, चव तीच होती, किंमत ही तीच होती. फक्त कॅनवर वर्ल्ड कपची ओळख होती. आणि अचानक तो फक्त थंड पेय राहिला नाही, तो त्या क्षणाचा भाग बनला. त्याला समजलं, महान ब्रँड उत्पादन विकत नाहीत, ते आठवणीचा भाग बनतात. दुसऱ्या दिवशी तो स्वतःच्या दुकानात गेला. भिंतीवर मोठी ऑफर लावलेली होती, 20% डिस्काउंट. त्याने स्वतःलाच विचारलं, लोक डिस्काउंट आठवतात की अनुभव? त्याला उत्तर मिळालं. त्याच्या दुकानात रोज ग्राहक यायचे, खरेदी करायचे आणि निघून जायचे. पण कोणीही त्या दुकानाबद्दल बोलत नव्हतं, कारण त्याने व्यवहार केले होते, नातं नाही. त्याने व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला होता, उत्पादन नाही. दृष्टिकोन बदलला. त्याच गावात दरवर्षी मोठी जत्रा भरायची. त्यावेळी त्याने स्पेशल फेस्टिवल एडिशन तयार केली. पॅकेजिंगवर स्थानिक कलाकारांची चित्र छापली. ग्राहकांच्या मुलांची छोटेखानी ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली. दुकानात असलेल्या प्रत्येक कुटुंबासोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. पहिल्यांदाच ग्राहक म्हणू लागले, "हे आमचं दुकान आहे." ते उत्पादनाबद्दल बोलत नव्हते, ते स्वतःच्या गोष्टीबद्दल बोलत होते. काही महिन्याने त्याचा व्यवसाय वाढू लागला. कोणी प्राइस विचारत नव्हतं. लोक म्हणत होते, "इथून घेतलं की वेगळाच भावना येते." तेव्हा त्याला मेंटरचं वाक्य आठवलं, "लोक उत्पादन विकत घेत नाहीत, ते स्वतःची ओळख मजबूत करणाऱ्या ब्रँडची निवड करतात." आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल, नवीन ॲप्स येतील, मार्केटिंग बदलत राहील, अल्गोरिदम बदलतील, पण एक गोष्ट बदलणार नाही. माणूस नेहमी भावना लक्षात ठेवतो. जाहिरात विसरली जाते, अनुभव लक्षात राहतो. ऑफर संपते, नातं टिकतं. प्राइस बदलतो, विश्वास वाढतो. म्हणून आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझा ब्रँड ग्राहकाच्या आयुष्यात कोणता सुंदर क्षण बनवतो? लोक माझं उत्पादन आठवतात की माझ्यामुळे त्यांना मिळालेली भावना? मी विकतोय की नातं बांधतोय? आजपासून फक्त एक बदल करा. तुमच्या ग्राहकाचा पुढचा सण, त्याचा पुढचा आनंद, त्याच्या पुढचा यशाचा क्षण, तो तुमच्या ब्रँड सोबत कसा जोडता येईल याचा विचार करा. कारण ज्या दिवशी ग्राहक म्हणेल, "हा ब्रँड माझ्यासारखा आहे," त्या दिवशी तुम्ही बाजारात जागा मिळवणार नाही, तुम्ही त्यांच्या मनात जागा मिळवाल. आणि ज्या ब्रँडला ग्राहकाच्या मनात जागा मिळते, त्याला किंमतीवर स्पर्धा करावी लागत नाही. धन्यवाद.